जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. लग्नाची बोलणी चालू असताना पडणार आहे इन्कम टॅक्सची धाड. कशी? चला तर बघूया पुढील प्रहसनात. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. 3 महिन्यापासून तुम्ही मला फसवताय बसायला. 3 महिने झाले. आज देईन भाडं, उद्या देईन भाडं. मला भाडं देत नाही वसारेनो. किती दिवस झाले भाडं देत नाही तुम्ही? मला एक छोटासा मेजर प्रॉब्लेम झालाय म्हणून जरा भाडं अडलंय तुमचं. हा मेजर प्रॉब्लेम मागच्या वेळी मेला म्हणून तुम्ही मला सांगितलं. हा जिवंत आहे वसारा. तेव्हा फसवलं? मला नाही फसवलं तुम्हाला आम्ही. अहो ह्याचा जुळा भाऊ मेला म्हणून हा गावाला गेला. आम्हाला वाटलं हा मेला. तेच तुम्हाला सांगितलं. आम्ही नाही फसवलं. मला पाया पडतो. मला पाया पडतो. आता फसवलं नाही नाही. तुम्ही उतरा खाली. या खाली या. खाली या. खाली. माफ करा. मला भाडं पाहिजे नाही तर बाहेर व्हा. या शता बुटक्या. मारीन. मला काय मी आत्ता भाडं देतो. इथे ठेवलंय भाडं. पण आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? केवढ्या सहन करतो आम्ही इथे, केवढी ऍडजस्टमेंट करतो. माणसं 2 कॉट 1 झोपायचं कसं? आता सांगताय वसाड्या ना. 3 महिने झाले ना भाडं दिलं नाही तेव्हा नाही बोला तुम्ही. त्याला हे सोडा. ट्यूबलाईट 1 बटन 1 माणसं 2 कसं लावायचं? अरे बाई एकच झालं वसाड्या. एकच आहे ना. ट्यूबलाईटचं जाऊ दे. फॅन बघा 3 पाती आहेत. चौथी कुठे आहे? बॅट बॉलला खेळायला गेलात? म्हणजे 3च पाती आहेत. चौथी वसाड्याने दिलाच नाही आणि तुम्ही मला आता सांगताय दुकानदार परत घेईल आता 3 महिन्यानंतर. अहो फॅनचा सोडा. सर्वात मेजर प्रॉब्लेम बाथरूमच्या नळाला पाणी येतं. ते मग येतच आहे ना वसुर. अडचण काय? अहो मुतल्यासारखं येतं. कधी कधी तर येतच नाही. मेन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आत्ता तुम्हाला भाडं देतो. वसाड्यानं भाडं द्या आत्ताच्या आता. काय प्रॉब्लेम दाखवा. ह्यानं दाखव. दाखवा problem. काय दाखव. काय प्रॉब्लेम बघू. भाडं नाही. प्रथमेश. अरे. प्रथमेश. मामा आलेत. नमस्कार प्रथमेशराव. मामा मामा. लग्नाची बोलणी करायला आलेत आपल्या. नमस्कार मामा. नमस्कार. पायाला पडू असू द्या. तू मुंबईत घर घेतलंस ना? मी असं मी त्यांना सांगितलं. म्हणून आपल्या लग्नाची बोलणी करायला आले ते. कारण तू मुंबईत घर घेतलंस ना हे. आणि नाहीतर दुसऱ्या बरोबर लग्न लावलं असतं. पण नाही लावलं कारण तू मुंबईत घर घेतलंयस ना हे. म्हणून लग्नाची बोलणी करायला आले कारण तू मुंबईत घर घेतलंयस ना हे. मी मुंबईत घर घेतलंय. हो. हे कडी लावली लावली. मला मी घर घेतलंय. पाया नका पडू लगा. अरे वसाड्यानं सगळं बरोबर ऐकलं. बसा. ना मामा. मामा बसा मामा. सगळं तर बरोबर ऐकलं. बस. कसला तरी आवाज आला ना? नाही मी हसला. नाही आवाज आला कसला तरी. माणूस कोणतरी बोलतोय. कोण आहे? कोण माणूस कोण आहे? ते आवाज आला ते कोण आहेत? मालक. प्लंबर. प्लंबर. प्लंबरचं नाव मालक आहे. निराळच गाणं आहे बरं का मुंबईकरांचं. प्लंबरचं नाव मालक ठेवतोय. या वसाड्यानं दरवाजा खराब हाणून लावता तुम्ही. दरवाजा खोला वसाड्यानं. का चिडले तेवढे? कोणून ठेवलं वे? नाही लगा असं करू नका. लगा माणूस मरल. बाहेर काढा. बाहेर चला. मामा नमस्कार करतो मामा. अरे असं तू किती वेळा नमस्कार करशील लगा? काढा बाहेर काढा माणसाला. मामा तो साधा सुद्धा माणूस नाही. हा हळू. हा सांग. मामा अहो आमचे पैसे घेतले त्या माणसाने. पैसे घेतले? हा पैसे घेतले आणि बोलला की काम करून देतो. 4 दिवस झाले काम अर्धवट ठेवतो आणि निघून जातो. म्हणून ठरवलं आज त्याला आतमध्ये डांबून ठेवतो. बरोबर केलं. आणि
साधा सुद्धा माणूस नाही, डांबरट आहे. असं असं करतो आणि आणि मामा आमचे पैसे घेतलेस आणि आम्हालाच धमक्या देतात मामा. सांगतात पोकळ बांबूचे फटके देन, पोरं आणून मारेन. मामा आम्ही काय करायचं सांगा मामा. दरवाजा खोला म्हाताऱ्यांनो. बाहेर आलो तो पोकळ बांबूचे फटके देतो मला. उघडा दरवाजा, नको मामा. दरवाजा उघडा. मामा नको, कशाला तू कशाला आता ना नको ए, नको मामा, मामा ऐका ना. मुस्कडा वाजून दरवाजा उघड. मामा वाय. वाचवून बंद करता. कुठे गेलं? तुझ्या माय- तुमचीच आहे तुमचीच आहे. काय आहे? मला पण कुणी केलं? मला कुणी केलं मला? बारका नाक तोडा. अशी फान्न करून वाजवीन का नाही, फिरत फिरत जाशील आतमध्ये. माकडा पोरांची ताप देते जोय रे. हा? पैसे घेतले पोरांचे, काम करत नाही जोय. बघ वाजवीन का नाही, कान पडा दे. मामा ठीक आहे मामा. चला आतमध्ये हो. काम केल्याशिवाय जर बाहेर आलंच का नाही, आतमध्ये टाकीन पोलिसांना बोलवून. मामा ठीक आहे. मामा कुठे चिडतोय? यायला तुझ्या ए मामा बस. ए प्रथमेश पाणी आण पाणी. बस मामा चिडू नकोस. पहिलं काम चालू करायचं. हा मामा ऐकलं का? कोण आहेत कोण ते? ते 8 टाकीन बोलले काय? एकदम डायरेक्ट 8 टाकीन मला बोलले. इन्कम टॅक्स वाले आहेत. पांड्या पाणी. तुमच्याकडे 2 घर आहेत ना, टॅक्स भरलात तुम्ही कधी? नाही, म्हणूनच आलेत ते. 30 वर्ष आत टाकणार आहेत तुम्हाला. अरे बापरे, आता रे काय करायचं? काही करू नका, आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही प्लंबर आहात म्हणून. मी प्लंबर आहे सांगितलं. मी प्लंबर वाटतो. तुम्ही प्लंबरच वाटतं पहिल्यापासून. आता कधी ऍक्टिंग करा. अरे पॅन्टी नंतर गुंडळ तुझ्या आईला पाण्याचं काम गेले मामा, चिडचिड करू नका. मामा गेले गेले ते. मामा गेले. हळूहळू सांभाळून बस. हे तू चिडचिड करू नको. कशासाठी आलाय आपण? थँक्यू मामा. तुम्ही नसतं तर आज नाही नाही प्रथमेशराव, बाकी घर आवडलंय बरं का. वा 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 वा, मानलं तुम्हाला गाड्या. हा मामा. मामा मी बोलले होते ना की प्रथमेशचं घर आहे इथे म्हणून. तसं नसतंय ग पुरी. शेवटी कसं मामाचं काळीज आहे, बघायला लागतंय ग सगळं. पोरगा आहे का व्यवस्थित, काय करते, खरंच बाबा त्याचं स्वतःच घर आहे का, हे आहे. असंच कुठं बी पाठवणार आहे तुला मी. प्रथमेशराव, हा मामा. पुरीचं आई वडील नाही तर लहानाची मोठी मी केलेली आहे तिला. माझी जबाबदारी आहे. हा जीवाच्या वर जपली तिला मी, लक्षात ठेवायचं. मामा तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेन मी तिच्यावर. दिली भाची तुम्हाला, हा भाची दिली तुम्हाला. हो का रे? फिक्स झालं. फिक्स झालं. अभिनंदन, भाची दिली तुम्हाला. पाया नका पडू, पाया नका पडू, असू दे. पाया नका. अभिनंदन. गेले काय इन्कम टॅक्स वाले? इन्कम टॅक्स वाले गेले गेले काय? काय भानगड आहे इन्कम टॅक्सची? मामा बसा ना. बसा ना मामा बसा बसा. काय बोलले इन्कम टॅक्स वाले म्हणजे? मामा ते प्लंबर आहेत ना, ते आधी खूप श्रीमंत होते. हो खूप खूप पैसा होता. असं होय? अचानक इन्कम टॅक्स वाल्यांची रेड पडली. हं? रस्त्यावर आला माणूस, सगळं जप्त केलं. काय सांगताय? तेव्हापासून त्यांनी इन्कम टॅक्स वाल्यांचा धसका घेतलाय. अयो, नळाला पण 2दा सॅल्यूट करतात. हे बरं का? हा माणूस चांगला आहे. मग आम्ही काय करतो, अशी छोटी मोठी कामं त्यांना देतो, म्हणजे त्याच्या पैशातून त्यांचं घर चालतं. दम लागतो बच्चारे ना आतमध्ये म्हणा घामाघूम झाला. अय नागतोडा, मामा घ्या बाहेर घ्या त्यासनी. मामा नको ना, कशाला बाहेर बोलवतो सारखं सर. मामा दम नका देऊ. सावकाश आहे. ते नमस्कार पाहुणे. बसा बसायला नको ना मामा. बसा बसा. नको. नमस्कार साहेब. साहेब बिहेब जाऊ दे हो. काय बेहता एवढं? अरे इन्कम टॅक्स भरलाय, मग बेहचं नाही अजिबात.
कळलं का मालक नावाचे प्रंबर तुम्ही भाचीचं लग्न ठरलंय आपल्या. अरे अभिनंदन. हा हा थँक्यू. जावई बापू आहेत आमचे. लग्नाला यायचं कळलं का आणि असं हॅ हॅ परत यायचं नाही. अगदी नवीन कोरी कपडे बिपडे घालून यायचं. हा दांगा करायचं नाही लय लग्नात. कळलं का हा एक्सक्यूज मी. काय? एक्सक्यूज मी. मामा 2 मिनिटं. जाऊ दे. अरे तू इन्कम टॅक्स वाला लग्नाचं बोलतोय वासाऱ्या. कोडवर्ड आहे त्यांचा. लग्न करू म्हणजे डील फायनल करू आणि लग्नाला यायचं म्हणजे सही करायला यायचं. मी मला काही कळले त्यांना. साक्षीदार म्हणून सही करायला यायचं. साक्षीदार का? पाहुणं लग्नाला यायचं बरं का अक्षदात टाकायचं. हा मी माझी अक्षता घेऊन येणार. मला पाहिजे तसं या पण या ह्याच घेऊन या. कळलं का येऊ का मग या. हा चला चला शिवा येते मी बाय. काय राहायचे काय नाही येते बाय. चला हो बाय. हे वासाऱ्यानो थँक्यू रे थँक्यू. इन्कम टॅक्स वाले तुम्ही मला वाचवलं. थँक्यू. ते जाऊ दे 50,000 द्या 50,000. 50,000. मी अक्षता घेऊन येतो हा कोडवर्ड आहे 50,000 देण्याचा. हा मी बोललो त्याला. मालक राहू दे 50 नको तुम्ही 10 द्या बाकी आम्ही भाड्यातून देतो. थांब बघतो. अरे हा भाडं आणलं होतं हा, ना हा. त्यातले राहिलेत. हा बस हा हा अरे तुम्ही होता म्हणून मी वाचलो. नाही तर 30 वर्ष आत मी गेलो असतो जेलामध्ये. थँक्यू मालक मालक तुमचं काय करू मालक. थँक्यू थँक्यू. बहारदार पंचसनी काय रेट टाकलीत तुम्ही. मस्तच. सई. भारी होता परफॉर्मन्स. अरुण दादा तुम्ही अद्वितीय आहात आणि छान मस्त होते परफॉर्मन्सेस. मस्त. मंडळी लग्नातला सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग म्हणजे पाठवणी. पण आता जी पाठवणी होणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. बघूया या पाठवणीत नक्की काय घडतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या वराती जत्रेकरांना. बायको फॅमिली कम हिअर फॅमिली. एक मिनिट थांबा. मनासारखं जर. तुमचं काय मी नवऱ्याच्या बघून एकटाच आहे ना. मग माझं पण काहीतरी दिसायला पाहिजे. माझं पण करिअर आहे का नाही. तुमचं पण बघून काय करणार लोक टाळ्या वाजवणार आहेत. हा आता ते रडत तर मला रडायला नको. 2 मिनिटं का बसा पप्पा. काय पण बोलू नका रडू नका शांत बसा. म्यूट सगळं म्यूट पाहिजे मला. सगळं म्यूट. हॅलो एव्हरीवन. हा मग गौरव मोरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा. बसा सर सही मैम किसने सच का है. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. 6 जणांची क्रिएटिव्ह नसलेली क्रिएटिव्ह टीम. 18 नट. 2 म्हातारे प्रोड्युसर आणि तुमच्यासारखे 2 हितचिंतक आणि अख्खं सोनी मराठी चॅनेल गेली 4 वर्ष प्रयत्न करतात की गौराचं लग्न मोडू दे मोडू दे मोडू दे. पण फायनली माझं लग्न झालंय. आता मजा येईल. आएगा मजा सब रहेगा. गौऱ्या अकेला हसेगा. रडा नाग्यानो रडा. बाबा जावई बाजू
एक तर उजवी बाजू का डाव्या बाजू असं असेल. डाव्या बाजू कसं काय? जावे बाजू बापू माझ्या लेकीचा नीट सांभाळ करा. येस बाबा हा? येस येस तुमची जबाबदारी आहे, लेकीचा नीट सांभाळ करा. बाबा. केसांची आई केसांची आई नाही केसांची वाट लागते ना. सांगा ना जरा. रसिका जावई बापू माझ्या पण लेकीची चेतनाची काळजी घ्या. घेतो तुमच्या पण मागं. घेतो मागं. जिजू माझ्या बहिणीची चेतूची काळजी घ्या जिजू. हो घेतो सगळ्यांची काळजी घेतो. हा घेतो काळजी हा? जिजू माझी मैत्रीण शिवाली तिच्या बहिणीची काळजी घ्या जिजू. बापरे घेतो तिची पण काळजी घेतो. हा घेतो म्हणजे काय आपलं थोडा एक्साइटमेंट काळजी घेतो. चेतना चल. जावे बापू हा बाबा. चेतनाला आम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलंय. हा हो बाबा. तिला सुखी ठेवा. हा. हा मग आम्ही ठरवलं होतं की आज चेतूच्या पाठूनला कोणी रडायचं नाही. ठीक आहे. पण बाप म्हणून कुठेतरी गलबलून येतो. तेवढं मला कळतं बाबा. तेवढं कळतं मला. ऐका ना बाबा चेतना चल ना चेतना. बाबा मी खूप कंट्रोल करते हा. तुम्ही असं काहीतरी बोलू नका ना बाबा. नाही, नाही, मी नाही रडत आहे बाळा. मी नाही रडत आहे. चला जाऊया. मी फक्त तुझ्या पाठवणीसाठी एक गाणं मी तयार केलं होतं, ते गायचं आहे मला. बाबा, उशीर- खूप महिने झाले रियाज करतोय, तेवढं फक्त एक होऊ द्या माझ्या. बाबा गा अहो गा बाबा गा माझी मैत्रीण शिवालीचे बाबा गा. व्याई गा तुम्ही गा. अरे कळलं ना बाबा. सगळंच बोलाल का? प्लीज सगळंच बोलतो. तुम्ही सुरू करा. उशीर झाला बाकी काय. हा रियाज केला तुम्ही गंगा गमुना. अहो गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं गाणं ना ते. काय बोलता तुम्ही? जावई चेतना? बापू गाण्याचं राहू द्या. तुम्ही घेऊन जा चेतनाला. उशीर होतोय ना तुम्हाला. चेतना बाळा, काळजी घे सगळ्यांची. जावई बापूंची काळजी घे, होय. स्वतःची पण काळजी घे हं? झालं घेईल चला. एक मिनिट काय काय एक मिनिट काय काय झालं झालं? जोजो कुठे हा? जोजो जोजो? जोजो आहे जोजो आहे कुठेतरी आतल्या जोजो? खोलीत. जोजो जोजो ए जोजो 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 नाही, जोजो जोजो सेंटरला आहे. सेंटरला आहे. जोजो कुत्रा. जोजो बघा ना कसं करतोय. जोजो रडू नको ना. जोजो चेतू तिला जाऊ दे. जोजो रडू नको. ऐका ना नका ना. ऐका ना नका ना प्लीज नका ना रडू. एक काम करा. डोळे पुसा शांत व्हा. डोळे पुसा. पप्पा तुमचं काय आहे? माझं कोणच डोलं पुसलीत नाही. मग तर सगळे ऍक्टिंग करतात. मी इकडे सिंगल पडलो त्याच्यामुळे वाढ दिसतो ना मी. मग सगळं म्हणतील मोरे काहीच करत नाही. माझं पण करिअर आहे का नाही माणसा. अरे पण तुमच्या पोराचं लग्न होतंय ना. गप्प बसा ना जरा. चला गप्प बसा. हो बाबा गप्प बसा ना. चल ना चेतना. उशीर झाला. चेतना चल ना. जोजो रडायचं नाही. हे बघ मी यांच्या घरी जाणार आहे जोजो. हाय जोजो. जोजो हे तुझे जीजू आहेत जोजो. मी कुत्र्याचा जिजू आहे. गौऱ्या सेकंड कर त्याला. अगं जनरली कुत्रा सेकंड करतो ना. मी त्याला कसं काय सेकंड करणार आहे? गौऱ्या जोजोचं उलट आहे. हो जोजो. कर ना सेकंड गौऱ्या. याने मला सेकंड करायला पाहिजे. मी याला सेकंड करतोय. कर ना. हो कळतंय. जोजो मला कळतं यार. जोजो शांत हो. हे घ्या कसं आहे जोजोचं. अरे हा हे असं आहे का जोजो. अरे असं वा जोजो. सेंटरला आहे. नाही जोजो. बापरे.
जो 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 शांत हो जा. अरे हा जोजो आहे का? जोजो दिसत त्यात चावतोय हा. अगं तुझ्या बाबाचा काळजा तुकडा काढला त्याने. ए, नो गौऱ्या जोजोला काही बोलायचं नाही. मी काहीच बोलत नाही पण ते किती घाण दिसतंय बघ ना ते कसं वाटतंय. बाबा ऐका ना चेतना मी पाया पडतो यार तू सगळ्यांच्या पाया पडतो तुमचे इमोशन्स मला समजत आहेत पण प्लीज आता जाऊ द्या ना उशीर झाला चेतना चल ना नाही गौऱ्या, मी जोजोला रडताना एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत गौऱ्या. तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय. लहानपणापासून ना त्याचं शिशू मी काढलंय. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो कुठे हरवला ना तर कुठे जाऊन बसेल ती जागा सगळं मला माहितीये गौऱ्या. आणि मला त्याच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे. मी त्याच्याशिवाय नाही झोपू शकत गौऱ्या. शरणबाई मी काय म्हणतो ठीक आहे त्या जोजूला घेऊन चला आपल्या बरोबर चल. खरंच बाबा? हो 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 गौऱ्या तुला चालेल? चल चल घे त्याला चल जाऊया सोबत चल. हा, जोजो चल. जोजो कम बेबी कम. आपण नवीन घरी लांब लांब ठेव फक्त जोजोला. चला, निघूया. हा चला निघूया चेतना चल उशीर झाला चेतना अगे लग्नाच्या हॉलमध्ये कुकर कोण लावलाय ग बाबा बाबा रडतायत अजो. बाबा तुम्हाला काय झालं बाबा जा रडताय? जा जा जोजोला घेऊन जा जोजोला. पण चेतू जोजोला घेऊन गेलीस तर मी कसा झोपणार. मला पण जोजोच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना. काय सांगता तरी पण हा जिवंत आहे नाही जस्ट बाबा बाबा आपलं काय ठरलं होतं बाबा? रडायचं नाही बाबा. मी नाही रडणार. रडू नका. रडू नका. मी नाही रडणार. हा पण माझ्या 2-2 बाळांची पाठवून होते मी कसा राहू. माझ्या काही तेवढं दगडाचं नाही आहे चेतू. अरे नका ना रडू यार ऐका ना यार ए चेतना चला ना बाबा प्लीज तुम्हाला पण यायचं आहे का आमच्या सोबत हो काय बाबा तुम्ही पण चला ना. हे नाही नाही बाबा मस्करी करतो फक्त मी मस्करी आज मस्करी करतो बाबा आता नाही मी तुमच्यावर येणार. जाऊ मी पण तुमच्यावर येणार. अहो, तुम्ही गेलात तर मी कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपू? तुम्हाला माहितीये ना तुमच्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत नाही. मी पण येणार. आहे तू गेलीस तर मी कोणाच्या अंगावर पाय टाकून झोपू? तुला माहिती ना तुझ्या अंगावर पाय टाकल्याशिवाय मला झोप येत नाही. मी पण येणार. मी नाही येणार. माझ्या आईला माझ्या अंगावर पाय टाकल्याशिवाय झोप नाही येत. ती नाही सोडणार मला. मी नाही येणार पाय टाकायला. अबे कोण आहे बे तुम्ही मुलगीची पाठवणी करता की माझ्या घरी शिफ्टिंग करताय काय चाललंय तुमचं सगळ्यांचं पाय टाके कुठले कशी झोपते कशी तुमची फॅमिली आम्ही असं झोपतो. तुमचं काय हे कशाला करताय माझं वर्किंग आहे हा. कसलं वर्किंग आणि मी काय बोलू मला सांग त्या तो वसाड जो लेखक आहे ना विनोदावर पाय टाकून झोपलाय हा त्यानं या प्रियासाठी आणि माझ्यासाठी वाक्यच लिहलं नाही आहे. मी माझं वर्किंग तरी करतोय मी माझ्या एक्सपिरियन्सवर सगळं नेतोय. ती नवीन आहे त्यामुळे एकटी पडली आई नाही आहे नाही तर मी दाखवलं असतं पाय कसं टाकत. या का बघे तुला मी करीन ना लक्षात ठेव सॉरी जीजू मी नाही येऊ शकत. मला आई नाही सोडणार. व्हेरी गुड मग प्रिया नाही येणार तर मग मी पण नाही येणार. नाही मग शिवाली येणार नाही तर मी पण नाही येणार. रसिका नाही येणार तर मी पण नाही येणार. जोजो नाही येणार तर मी पण नाही येणार. अरे तुम्हाला कळतं का 2 मिनिटात तुम्ही सगळे माझ्या घरी येणार होते या नाग्या जोजोमुळे सगळं झालंय जोजो रे बाळा जोजो रे ऐका ना मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो बाबा ऐका ना पप्पा सगळ्यांच्या पाया पडतो चेतना चल ना नाही गौरव नाही. मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. घे त्या जोजोला आपल्या सोबत घे चल जोजो येत असेल तर मी पण येणार. हे येणार असेल तर मी पण येणार. आई येणार असेल तर मी पण येणार. मी नाही येणार. माझी आई मला नाही सोडणार. अरे कोण आहात तुम्ही यार अख्खा स्किट तुम्ही परत करता तुम्हाला कळतंय का पहिल्यापासून सगळं स्किट करता तुम्ही अरे बाबा आत्ता बोला काहीतरी अरे काय बोलू झालं? हे ना तू ठरव काय तू ठरव तुला गौरव पाहिजे की जोजो पाहिजे. नाही माझ्यासाठी दोघंही महत्वाचे आहे आहे. ना? मग- मी जोजोला सोडून नाही येऊ शकत. तू नाही येऊ शकत मग मी घर जावई पण राहतो बस काय बोललास वासाडे घर जावई याचा थोबाड फोडीन ना घर जावई होतोय तू घर जावई हो
नाही तुझा इथे आहे तर लग्न मोडलं तर नाव नाही सांगणार. लग्न मुळाचं नाव घेऊ नका आधी सगळे टपलेत माझ्या लग्नावर जे नाही तर होऊ दे लग्न. तू घर जावं का होतोस तो बघ. नाही नाही बाबा प्लीज एक काम करा घर जावं सोडा मधला मार्ग काढा मधला मार्ग काय आपण एक काम करूया हा. आपण सगळे मिळून सुटूया. सुट्या म्हणजे आता स्किट सुरू झालं 10 मिनिटापासून आता सुट्या म्हणता तुम्ही अहो तसं नाही अहो जावई बापू सुटूया म्हणजे आपण काहीतरी जास्त की मेजॉरिटी करून सुटूया असं म्हणतोय. माझ्या आयुष्याचा निर्णय जास्त की मेजॉरिटी करून घेणार आहात तुम्ही जावई बापू आता नियतीच्या मनात असेल ते घडेल ना. चालेल सगळ्यांना मान्य आहे? ऐका मी सांगतोय बघा असा हात असतील ते सगळे एकत्र राहतील असा हात असेल ते सगळे एकत्र राहतील. चालेल चला या जोजो, या बाबू. चुकीचं आहे, चुकीचं आहे. एक मिनिट. रेडी हा रेडी. जास्त की मेजॉरिटी. अरे जावई बापूने जोजोने हात असे केले आपण सगळ्यांनी असे केले. चला चला आपण एकत्र राहायचंय. अरे, इकडे तुम्ही पण चला आमच्या बरोबर चला या ग. माझी बायको गेली तुझ्या बरोबर संसार करू मी ना घ्या कुठली क्रिएटिव्हिटी आहे तुमची बेकार क्रिएटिव्हिटी आहे बिकार क्रिएटिव्हिटी आहे हे नाग्या जोजो तुझ्याबरोबर सगळं झालंय क्या बात है. करियर के लिए आपने जो जो किया हमें सब अच्छा लगा. सही. मज्जा आली खूप. आम्ही विचार करत होतो की गौऱ्याचं लग्न झालं असं इथूनच सुरुवात तर तुम्ही तो ट्विस्ट पुढे नेऊन म्हणजे पुढे गेल्यानंतर तो ट्विस्ट आलाच पण चांगला ट्विस्ट होता वेगळा ट्विस्ट होता. मी तरी प्रेडिक्ट केला नव्हता आणि जे बाराती होते ते फारच इंटरेस्टिंग होते. फार प्रिया तुझंही कॅरेक्टर मला फारच आवडलं वेगळंच होतं. रस्सा वेगळीच दिसतेस आणि गौऱ्याला ज्या प्रकारे तू ग्रीट काय ते बिदायच्या वेळेला जे केलंस ते आउटस्टँडिंग होतं. खूप कॅरेक्टर्स आवडली सगळी. ही कॅरेक्टर्स मला बाहेर बघायला पण आवडतील. प्लॅटॉनिक मस्त गौऱ्या सुंदर नेहमीप्रमाणे आणि इम्प्रॉम्प्टू तू जे काही करतोस इथे आल्यावर ते आम्हा सगळ्यांनाच खूप आवडतं. आजही तुझी एनर्जी मस्त होती. दत्तू मस्त कडक मजा आली.